गणेश कांबळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा। ठाणे महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 9 चे तरुण तडफदार कार्यसम्राट नगरसेवक गणेश कांबळे यांचा वाढदिवस सोहळा आज ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गणेश कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात विविध समाज उपयोगी उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते। कळवा येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 29 महात्मा ज्योतिबा फुले नगर येथे प्रभागातील 10वी-12 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शालेय उपयोगी भेटवस्तू व सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच सर्व शालेय विद्यार्थ्या मोफत वह्या वाटप करण्यात आल्या। तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप व प्रभागातील इतर नागरी कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला। या शुभप्रसंगी महापौर शर्मिला पिंपळुलकर, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महापालिका सभागृह नेते हनुमंत जगदाळे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, माजी नगरसेवक राजा गवारी, अजय कांबळे, रोहन शिंदे, अजय कांबळे, इम्रान खान, नागेश साठे, आदित्य थोरात, दीपक सरवदे, जयंत दुनगे, हेमंत चव्हाण, गणेश कांबळे मित्र परिवार आणि कुटुंबीय तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, महिला आघाडी बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला वाटतं गणेश कांबळे यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक मी हार्दिक शुभेच्छा देतो। खास करून त्यांनी लहान मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम, ज्येष्ठांना मला वाटतं छत्री वाटप हा मोठमोठे चांगले उपक्रम या विभागामध्ये त्यांनी केले आणि याच्यापेक्षा चांगले उपक्रम तो करत आहे। म्हणून आज त्याच्या वाढदिवसासाठी एवढी मोठी गर्दी आहे आणि खरोखर तुला गणेशजी मनापासून शुभेच्छा देतो। आपल्याला पुढच्या मनोकामना पुरवाई शुभेच्छा म्हणते। जय महाराष्ट्र। खरं तर कळवा प्रभाग क्रमांक 9 येथील स्थानिक नगरसेवक गणेशजी कांबळे दादा यांचा आज वाढदिवस आहे। प्रथम त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। तसेच आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप, तसंच शाळेतील ठाणे महानगरपालिकेतील शाळेतल्या मुलांसाठी वह्या वाटप आणि या शाळेतील ठाणे महानगरपालिकेतील शाळेतील काही वर्ग कमी होते तर आपले लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या विशेष निधीतून खरं तर या शाळेचे वर्ग आज इथे त्यांनी त्यांचा लोकार्पण सोहळा साजरा केलेला आहे। मला वाटतं त्यांच्या वाढदिवसानिमित्तच नाही तर त्यांच्या हातून या प्रभागामध्ये अशीच चांगली चांगली कामं घडत राहो ही मी त्यांना सदिच्छा व्यक्त करते। इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। वाढवून देणे, त्याचा लोकार्पण सोहळा आणि विद्यार्थ्यांकरता मोफत वह्या वाटप असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। एखाद्या नगरसेवकांनी पायवाटा गटार हे करणं फार मोठं नाही, कारण ते महापालिकेचं कर्तव्य आहे, परंतु एक आपली सामाजिक जबाबदारी ओळखून या विभागामध्ये शाळा, त्याचप्रमाणे सामाजिक सभागृह, इतर अनेक सुविधा त्यांनी इथे उभ्या केलेल्या आहेत आणि या फुले नगरचा त्यांनी कायापालट केलेला आहे। आजच्या या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा। आज वाढदिवस, पण नेहमी वाढदिवस मी हा नुसता केक कापून नव्हे, उत्साह नव्हे, तर नेहमीच माझ्या बड्डेला वाढदिवसानिमित्त मी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप असू द्या किंवा ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप असू द्या, अशा प्रत्येक वर्षी मी अशा सामाजिक कार्यक्रमांचा आयोजन करत असतो आणि माझ्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणी करत असतो। या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी यांना वर्गखोल्या कमी पडत होत्या, एका वर्गामध्ये 2 तुकड्या शिकवल्या जात होत्या। ही बाब लक्षात घेताच आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आमचे कल्याणचे लोकसभा खासदार माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी या ठिकाणी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्वरित मला निधी दिली। त्या निधीमुळे मी या शाळेला 4 वर्गखोल्या आणि हा व्यासपीठ इकडे या ठिकाणी आज बनवून दिलेला आहे आणि महापौरांच्या हस्ते आणि आमचे जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब यांच्या हस्ते या वास्तूचं या ठिकाणी लोकार्पण देखील आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। समाजातील बांधिलकी जपत असताना आपल्या समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही नेहमीच घेत असतो। शिवसैनिक म्हणून आपल्याला माहिती आहे, शिवसेनेचं कामच ते आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। याच कानमंत्रावरती आम्ही नेहमी पुढे जात आहोत। तसेच आमच्या इकडच्या सगळ्या नागरिकांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्याही समस्या या ठिकाणी सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो।